आणि एक मोठी बातमीनं सुरुवात औरंगाबादमधील शेंद्रा एमआयडीसीत आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू झालेत. फायर ब्रिगेडच्या गाड्या या घटनास्थळी दाखल झाल्यात. औरंगाबादमधील शेंद्रा एमआयडीसीत ही भीषण आग लागली आहे. दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी फायर ब्रिगेडचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. एमआयडीसीतील कंपनीच्या लाकडी साहित्याला ही भीषण आग लागली आहे. दृश्यातून आपण समजून घेऊ शकतो की आगीचं अकराळ विक्राळ रूप काय आहे ते. शेंद्रा एमआयडीसीतला हा परिसर आहे आणि याच परिसरातले धुराचे लोट हे पार आभाळापर्यंत जाऊन पोहोचले आहेत. संपूर्ण लाकडी साहित्य जळून खाक झालेलं आहे. दत्ता कनवडे आमचे प्रतिनिधी. दत्ता, अतिशय भीषण आग दिसते, काय परिस्थिती? ऋषी, ही खरं तर खूप मोठी भीषण आग आहे. शेंद्रा एमआयडीसीतल्या स्कोडा कंपनी समोरच्या गोडाऊनला ही आग लागलेली आहे. एमआयडीसी मध्ये साहित्य आणण्यासाठी जे लाकूड वापरलं जातं त्या लाकडाचं हे गोडाऊन होतं आणि या गोडाऊनला ही आग लागलेली आहे. आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी अशी शक्यता वर्तवली जाते, परंतु आग भीषण आहे. हे जे गोडाऊन आहे, गोडाऊन पूर्णपणे लाकडांनी खचाखच भरलं होतं. त्या सगळ्या लाकडांना आग लागलेली आहे आणि हे आग विझवण्यासाठी एमआयडीसीचे 3 आणि महानगरपालिकेचे 4 असे 7 बंब त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. इतर कंपन्यांना त्याचा कुठलाही धोका होऊ नये यासाठी सुद्धा प्रशासन खबरदारी घेत आहे. आगीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे, परंतु या गोडाऊन मध्ये कुणी नसल्यामुळे या ठिकाणी जीवितहानी झाली नसल्याची शक्यता वर्तवली जाते. नक्कीच जीवितहानी झाल्याचीच शक्यता आणि भीती वर्तवण्यात येते. दरम्यान या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी जोरदार प्रयत्न मात्र सुरू आहेत. एमआयडीसीतल्या नक्कीच धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आमचे प्रतिनिधी दत्ता कनवडे आपल्या सोबत होते.